विद्यार्थी मित्रांनो, नीट सीईटी आणि जेईला जाताना आपल्याला एक काम करावं लागतं, ते म्हणजे आपले जे न्यूमेरिकलचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते लॉग न वापरता ॲप्रॉक्सिमेट आन्सर्स करून अगदी त्या ऑप्शनच्या जवळ एकतर 100% पोहोचलं पाहिजे किंवा 99% पोहोचलं पाहिजे, कारण आपल्याला उत्तरं तिथं समोर आहेत. त्यामुळे चॉईस करायला आपल्याकडे चान्स असतो आणि ॲप्रॉक्सिमेट आन्सर्स काढून आपण सहज पोहोचू शकतो. पण आता हे करायचं कसं? बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहिती नाही. आत्ता तर ते कुठं लॉगचे कॅल्क्युलेशन्स करायला शिकलेत, हो की नाही? आणि बरेच विद्यार्थी सध्या बोर्डाच्या तयारीमध्येच गुंतलेले आहेत. तो आत्तापासून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपले जवळपास 10 ते 15 व्हिडिओज या न्यूमेरिकलसाठीचे येणार आहेत. न्यूमेरिकल्सच्या टिप्स आणि ट्रिक्स. त्यामुळं अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला जाऊयात आपण अशाच काही न्यूमेरिकल सोडवण्याच्या टिप्स आणि ट्रिक्सकडे. पहा, 11वीचा आपला जो फिजिकल केमिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्याच्यामध्ये सीईटीला हमखासपणे जी पण वेवलेंथ असते किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह असते किंवा एनर्जी ऑफ द वेव्ह असते, याच्यावरती क्वेश्चन असतो. आणि याचे काही कॉमन फॉर्म्युले आहेत, तेच फॉर्म्युले आणि तेच कॅल्क्युलेशन देखील असतात. पण नंबर्स, व्हॅल्यूज ह्या प्रत्येक वेळी चेंज होतात. त्यामुळं PYQs केले म्हणजे 100% माझा रिझल्ट येईल हे तर गॅरंटीड नाही सांगता येणार. पण PYQची तुम्हाला हेल्प होतेच आणि त्यासाठीच आपण प्रत्येक टॉपिकची टॉपिक वाईज PYQ सिरीज देखील सुरू केलेली. सो स्ट्रक्चर ऑफ ॲटमचे काही न्यूमेरिकल्स या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे सोडवलेत ते पण तुम्हाला लक्षात येईल. चला तर मग असाच एक न्यूमेरिकल सध्या बोर्डवरती तुम्हाला दिसतोय की व्हॉट इज द एनर्जी ऑफ फोटॉन ऑफ वेवलेंथ 500 नॅनोमीटर्स. एक फोटॉन आहे लाईटचा, ज्याची वेवलेंथ तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो. सो गिवन डेटामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेवलेंथ दिलेली. किती दिलेली आहे? 500 नॅनोमीटर्स. सगळ्यात अगोदर तर आपल्याला याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कशामध्ये? मीटरमध्ये. सो दॅट इज द रिक्वायर्ड युनिट. सो 500 इंटू नॅनोमीटरला मीटरमध्ये आणायचं असेल तर हे सगळ्यात अगोदर माहिती पाहिजेत काही गोष्टी मित्रांनो, की नॅनोमीटरला मीटरमध्ये कसं आणायचं, त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर किती आहे. पिकोमीटरला मीटरमध्ये कसं आणायचं, जसं की रेडियस जी असते ॲटमची ती पिकोमीटर्समध्ये देतात, हो की नाही. सो हे कन्व्हर्जन्स बेसिक आहेत आणि ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल न्यूमेरिकलचं तितकं ते लवकर तुम्हाला येऊन जाईल. पहा, आता त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे काय, तर एनर्जी विचारलेली त्या फोटॉनची. सो साधी गोष्ट आहे मित्रांनो, तुमच्याकडं वेवलेंथ, एनर्जी, फ्रिक्वेन्सी ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित असणारा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. सो फॉर्म्युला टू बी यूज्ड. कुठला फॉर्म्युला आपण वापरणार आहेत मित्रांनो, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे एनर्जी इज इक्वल टू hc/λ. आता याच्यातला H कोण आहे, तर तो आहे मित्रांनो प्लँक्स कॉन्स्टंट, ज्याची की व्हॅल्यू फिक्स आहे. किती आहे व्हॅल्यू पहा, 6.626 10⁻⁻34 जूल्स सेकंड. बरेच विद्यार्थी युनिट लिहायचं मुद्दामून टाळतात किंवा ते नेग्लेक्ट करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण ऑप्शन्समध्ये खास करून जेई सारख्या एक्झाममध्ये युनिटचे पण तुम्हाला व्हॅरिएशन देतात आणि त्यावेळी आपलं उत्तर चुकू शकतं. सो युनिट सहितच कॅल्क्युलेशन करायची सवय लावा मित्रांनो जाणीवपूर्वक. सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट असते मित्रांनो, ती पण फिक्स आहे 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. त्यानंतर डिवाइड बाय आपली लॅम्बडाची व्हॅल्यू आपण घेऊन टाकूयात 500 × 10⁻⁹ मीटर्स, हो की नाही. सो सगळ्यात अगोदर तर हे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय कसं करायचं ते नीट समजून घ्या. आता मी शॉर्टकट इथली इथं सांगणार आहे तुम्हाला सगळं. पहा, आपल्याला लॉग तर वापरायचं नाही, कॅल्क्युलेशन तर मोठं दिसतंय. सगळ्यात अगोदर युनिटवर फोकस करूयात. हे पहा, सेकंड पर सेकंड गेट्स कॅन्सल्ड, मीटर गेट्स कॅन्सल्ड. राहिलं काय मग? जूल. सो आपलं जे काही एनर्जीचं युनिट येईल मित्रांनो ते काय असणार आहे? जूल. मग आपण आता एनर्जी काढण्याचा ट्राय करूयात. सो टू कॅल्क्युलेट द एनर्जी, जे काय येणार आहे ते जूलमध्ये येणार आहे. आणि आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं ते मी तुम्हाला खास करून सांगतो. पहा, ह्या ज्या पॉवर्स आहेत मित्रांनो, सगळ्यात अगोदर ते ह्यांना बाजूला घ्या. ह्या सगळ्या पॉवर्स तुम्हाला बाजूला घ्यायचे. पहा, तोंडी मी सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा किंवा साईडला इथं मी लिहितो, तुम्ही सांगायचं मला आन्सर कमेंटमध्ये काय येते. 10⁻⁻ किती आहे? -34. सरळ एक्सपोनंट आहेत हे दोन्ही. सो ॲड करा. हे किती आहे? 8. सो +8. आता पहा, हे -9 आहे मित्रांनो, ह्याला पण काय करू आपण 500 ला लहान करू. शक्यतो कॅल्क्युलेशनचा एक रूल लक्षात ठेवा, डिनॉमिनेटरला
अतिशय लहान करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे टेबल येतात, टेबल तर 30 पर्यंत येणं गरज आहे न्यूमेरिकल्सची, सो आले पाहिजेत. सो आपण डिनॉमिनेटरला जर कमी केलं, तुम्हाला जो टेबल काउंट करता येतो त्याच्यामध्ये आणलं तर आपलं काम अगदी सोपं होतं आणि उत्तर अगदी ॲक्युरेट येतं इंटरेस्टमध्ये. त्यामुळं हे दोन्ही झिरो आपण काढून टाकूयात. हे 10 to the power of 2 आहे, ह्याच्यातून काढा. किती राहिले? 10 to the power of -7. सो हे -7 पण इथं मी ॲड करतोय. आता तुम्हीच मला सांगा ही सगळी पॉवर काय येते. तर उत्तर काय येतं कमेंट बॉक्समध्ये, पण तुम्ही पण सांगायचं. बोला. 8 आणि 7 15. 34 मधून 15 घालवा मित्रांनो. किती राहतात? बोला लवकर. 34 मधून 15 घालवायचे तुम्हाला. किती राहतील? -19. ओके, चलो. आता 10 to the power of -19 आहे. ह्याचं तर काम संपलं. काय राहिलंय तिकडे पण लक्ष द्या. हा एक नंबर राहिलाय, हा एक नंबर राहिलाय. तुम्हाला मी परत सांगतो. फॉर्म्युला हा आहे हे तर मान्य आहे. नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक बघा मित्रांनो. HC दोन्ही पण कॉन्स्टंट आहेत. सो किती पण न्यूमेरिकल्स आले, कुठल्या पण व्हरायटीचे आले, तर ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट आहेत मित्रांनो, न बदलणार आहेत. त्यामुळे ह्याची एक साधी ट्रिक लक्षात ठेवा. 6.626 येणारच आहे. वेलोसिटी ऑफ लाईट 3 येणारच आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार पाठच करून टाकला तर काय हरकत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही डब्ल्यू मॅक्स मध्ये 2.303 चा लॉग पाठ करून ठेवता का नाही, ओके नाही. टी हाफ इज इक्वल टू जे कॉन्स्टंट आहे त्याचे लॉग पाठ करून ठेवता, तसंच इथं पण थोडंसं डोकं लावा. हा गुणाकार ऐन वेळेला करण्यात आपला वेळ नाही गेला पाहिजे. सो 6.626 × 3 ह्याचा गुणाकार मी सांगतो म्हणून पाठच करून ठेवा. किती येतो? तर तो येतो 19.878. ओके नाही. डिवाइड बाय, मग आता काय राहिलंय? फक्त राहिलंय 5. मग 5 ने तुम्ही डिवाइड करू शकता ना मित्रांनो. किती येईल आन्सर पहा. जर तुम्ही याला 5 ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर किती येतं हे तुम्हीच मला सांगू शकता. 5 चा टेबल तर तुम्हाला येतो. 5 3 15. खाली किती राहतात? 4. 5 9 45 आणि किती 48. सो 5 9 45. 3 राहतात 37. सो 5 7 35. किती राहिले तरी पण 2 म्हणजे 28. 5 5 25. आता हे तुमचं आन्सर जूल मधलं आहे पहा. 3 पॉईंट. पुढे जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर ह्या 7 साठी किंवा ह्या 7 पर्यंत घ्यायचं असेल, डेसिमल पॉईंट आफ्टर 2 डिजिट, तर या 5 चा विचार करा आणि याला 8 करा. 98 × 10 to the power of -19 जूल असं तुमचं उत्तर येईल. सो हे असेल तुमचं आन्सर. आता पहा, मी हा न्यूमेरिकल तुम्हाला वेळ देऊन का सांगतोय की काही गोष्टी ज्या आहेत कुठेही तुम्हाला लॉगची कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला टेबल्स येणं गरजेचं आहे. तुमचं बेसिक कॅल्क्युलेशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे स्ट्रॉंग असायला हवं. तर आणि तरच आपण CET, नीट, JEE सारख्या एक्झाममध्ये तट धरून राहणार आहेत किंवा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार आहेत. आणि हे प्रॅक्टिसनेच याची स्पीड वाढते. विश्वास ठेवा माझ्यावरती. आता पहा, ते फार तर फार काय करतील पहा. 500 नॅनोमीटर्स आहे. सपोज आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. त्यांनी काय केलं, सपोज क्वेश्चन 2 असा क्वेश्चन दिला की वेवलेंथ दिले फोटॉनची, ती दिली 250 नॅनोमीटर्स आणि विचारलंय काय, एनर्जी. आता बघा, मी परत तेच सांगतोय की आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा. आता तुमची पण स्पीड वाढू शकते. E = hc/λ. मी परत तेच सांगत. हे जे आहे ते फिक्सच आहे. प्रत्येक वेळी बदलायलंय काय, फक्त ह्या व्हॅल्यूज बदलायल्या, हो की नाही. कधी वेवलेंथ विचारतील, कधी एनर्जी विचारतील. मग हे जे कॉन्स्टंट आहेत ह्यांचं फिक्स करून टाका ना. काय ते ह्यांचं काय ते फिक्स बघूया आपण. ह्या दोघांचा गुणाकार मी तुम्हाला सांगून टाकला. 19.878. पाठच ठेवा. काही होत नाही, काही गोष्टी पाठ केले नाही, आपला वेळ वाचतो. दुसरी गोष्ट, हे -34 आहे, हे 8 आहे, ह्याचं पण सबस्ट्रॅक्शन अगोदरच करून ठेवा म्हणजे आणखी वेळ वाचेल. सो -34 8 किती राहिले? -26. मग आपण डायरेक्ट घेऊयात का बघा यावेळी. पहा, 19.878 10 to the power of -26 डिवाइड बाय किती दिलाय हा 250 नॅनोमीटर्स. ला मीटर मध्ये आणलं ते पण मी डायरेक्ट लिहितो -9 मीटर्स मध्ये आलं, हो की नाही. आता एनर्जी काढायची आपल्याला. युनिट वगैरे पण तुमच्या डोक्यात ठेवा, काय काय कॅन्सल होतंय. सो फक्त जूल राहतं, हे पाठच ठेवा. फक्त काय राहील, जूल. मग एनर्जीचं युनिट तर जूल मध्ये आहेच. ओके. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये न्यायचं असेल तर काय करायचं ते पण मी पुढच्या न्यूमेरिकल मध्ये सांगतो. पहा, आता हे जे भागाकार आहे तो सोपा करायचा असेल तर आणखी एक काम करा. ही जी पॉवर आहे -9,
हा याला कॅन्सल करा, किती राहिला -8, हा -8 वरती घेऊन जा, हा झाला +8. 26 मधून 8 काढून टाका मित्रांनो, किती राहिले 26 मधून 8 गेले, बोला लवकर, 10 to the power of -18, हो की नाही, 18 आणि 8 26, सो -18 राहिला. आता हा 25चा टेबल तुम्हाला येणं गरजेचं आहे, मी काय सांगतोय तिकडे लक्ष द्या, 25चा टेबल तुम्हाला येणं गरजेचं आहे. नसेल येत तर एक काम करा ना, याला अजून थोडं कमी करा. सर मला 25चा टेबल येत नाही, काय करू, याला 5च्या टेबलमध्ये तर आणता येईल ना, हो आणता येते. कसं, अगोदर काय करा, ह्याला 5 ने डिवाइड करा, 5 5 25, ह्याला पण 5 ने डिवाइड करा, किती आलं 5 2 10, 5 3 15, 5 21, सो 5 3 15, खाली राहिले 4 48, 5 9 45, परत एकदा 3 37, 5 7 35, 2 5 25, सो 3.975 डिवाइड बाय 5. आता 5चं तर येते का नाही, करा मग, ॲक्युरेट आन्सर येणार आहे, ॲप्रॉक्सिमेट नाही म्हणत मी. जर या मेथडने गेलात तर ॲक्युरेट आन्सर येईल विदाउट युजिंग लॉग टेबल, पण त्याच्यासाठी स्पीड वाढायला थोडा वेळ लागेल. सध्या तुमच्या ॲक्युरसीवर भर द्या, स्पीडसाठी आपण नंतर काय करायचं ते बघणार आहे. सो काय झालं मग, हे बोला लवकर, 5 ने ह्याला डिवाइड करायचं, सो डिवाइड करतो मी, तुम्ही पण सांगू शकता 0चं लागेल, किती राहिले 39, सो 5 7 35, 45 40, 5 7 35, हो की नाही, किती राहिले मग 39 होते, 35 आणि 4 39, 47, 5 9 45, परत 2 5 5 25. आता पहा, हे 0 पॉईंटमध्ये ठेवण्यापेक्षा याला काय करूयात आपण, 1 ने डेसिमल पॉईंट पुढे घेऊ, तर हे किती झालं 7.95 10 to the power of -19 जूल, आलं की नाही, हे तुमचं आन्सर जूलमधलं. थोडंसं नीटला आणि जेईला आणखी काय मॉडिफिकेशन करतात ते सांगतो. नीट जेईमध्ये हे न्यूमेरिकल सिंपल न देता याला एक दुसरं अजून कन्व्हर्जन विचारतात, तुम्हाला एनर्जी विचारतात आणि खाली 4 ऑप्शनमध्ये जूलमध्ये न देता इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये देतात. सो इलेक्ट्रॉन व्होल्टचं जे कन्व्हर्जन आहे ते लक्षात ठेवा नेहमी, 1.6 × 10 to the power of -19 जूल हे असतं मित्रांनो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी. सो एनर्जीला आपण जूलमधून इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आणण्याचा हा सिंपल फॉर्म्युला आहे. 1.6 × 10 to the power of -19 जूल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असतंय, ते एवढ्याला किती इलेक्ट्रॉन व्होल्ट येईल, खूप सोपं आहे, 7.95 × 10 to the power of -19 डिवायडेड बाय 1.6 × 10 to the power of -19. तुम्ही बघू शकता किती सिंपल आहे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आणणं याला.